धक्कादायक प्रकारामुळे पुणे पुन्हा एकदा हादरलेला आहे। कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीतील 25 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आलाय। आरोपीने तोंडावर स्प्रे मारून हा बलात्कार केला। आरोपीने कुरिअर बॉय असल्याचं सांगितलं आणि सोसायटीमध्ये प्रवेश केला। अत्याचारानंतर आरोपीने तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फी काढला आणि आरोपीने मोबाईलमध्ये परत येईन असं टाईप सुद्धा करून ठेवलेलं होतं। बुधवारी रात्री 7:30च्या सुमारास हा सगळा प्रकार घडलाय। पुण्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। आपण बघतोय या संबंधित घटनेमध्ये आता आरोपीचं नेमकं पुढे काय होतंय, काय नेमकी शिक्षा त्याला सुनावली जाते हे महत्त्वाचं असेल बघणं। मात्र कोंढव्यातल्या अगदी उच्चभ्रू सोसायटीमधला हा सगळा प्रकार आहे। 25 वर्षाच्या महिलेवर अत्याचार करण्यात आले। अत्याचारानंतर आरोपीनं त्याच मुलीच्या मोबाईलमध्ये सेल्फी सुद्धा काढला होता। धक्कादायक प्रकारामुळे आता पुणे पुन्हा एकदा हादरलेला आहे। कोंढव्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली। काल संध्याकाळच्या दरम्यानचा हा सगळा प्रकार आहे। सर, काय नेमकं प्रकरण आहे, किती वाजता घटना घडली आणि काय आपण आतापर्यंत तपास केला? कोंढवा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहितेचे कलम 64-77 अन्वये FIR दाखल करण्यात आलेली आहे। यामध्ये काल सायंकाळी 7:30च्या सुमारास एका सोसायटीमध्ये निर्भया वय वर्ष 22 हिच्या फ्लॅटवरती बँकेचं एक एनवलप डिलिव्हरी देण्यासाठी एक व्यक्ती आला होता। त्या ठिकाणी आल्यानंतर मॅडम मी पेन विसरलेलो आहे, आपण रिसीट द्या असं सांगितल्यावरून निर्भया ह्या घरामध्ये पेन घ्यायला गेले असताना अचानक घरामध्ये प्रवेश करून घर बंद करून आरोपीनं अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे। स्प्रे मारला आरोपीनं अशा पद्धतीची माहिती जी मिळते आणि काय काय एकूण आपण जप्त केलं? या बाबतीत निर्भया ह्या जेव्हा शुद्धीवरती आल्या 8:30 नंतर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांना काहीतरी स्प्रे किंवा इतर प्रकार वापरून बेशुद्ध करण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे। घटनास्थळावरती आयकार फोरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आलेले होते। त्या विश्लेषणावरून कशा पद्धतीनं त्यांना बेहोश करण्यात आलं होतं, स्प्रेचा वापर किंवा अन्य, याबाबत आपल्याला लवकरच माहिती मिळेल। गुन्हे शाखेची 5 पथकं आणि परिमंडळाची 5 पथकं अशी आरोपीच्या मागावरती आहेत। यामध्ये आम्ही प्रगतीवरती आहोत। लवकरच आम्हाला आरोपी अटक करण्यामध्ये यश येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समेत ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे। पुण्यातली ही धक्कादायक बातमी आपण बघतोय का उच्चभ्रू सोसायटीमध्ये कोंढव्यात 25 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला। आरोपीनं तोंडावर स्प्रे मारून हा बलात्कार केला। कुरिअर बॉय असल्याचं सांगत सोसायटीमध्ये प्रवेश केला आणि अत्याचारानंतर आणखी विकृत कृत्य म्हणजे आरोपीनं तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फी काढला, मोबाईलमध्ये परत येईन असं टाईप सुद्धा करून ठेवलं। हा घटनाक्रम नेमका काय आहे बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोंढव्यामध्ये 25 वर्षीय महिलेच्या तोंडावर स्प्रे मारून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आरोपीनं कुरिअर बॉय असल्याचं सांगितलं आणि सोसायटीमध्ये प्रवेश मिळवला। आरोपीने पीडित महिलेला पार्सल असल्याचं सांगितलं, मात्र महिलेनं पार्सल आपण मागवलं नाही असं त्याला सांगितलं। आरोपीने पार्सल नसेल घ्यायचं तर सही करावी लागेल असं सांगितलं। महिलेनं सेफ्टी डोअर उघडताच आरोपीनं महिलेवर स्प्रे मारला। अत्याचारानंतर आरोपीनं पीडित महिलेच्या मोबाईलवर सेल्फी काढला। सेल्फी काढल्यानंतर मोबाईलमध्ये परत येईन असा मेसेज सुद्धा टाईप केला।